तर जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय। बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक हा थेट ट्रॅकवरती आला, त्यामुळे मुंबई अमरावती एक्सप्रेस ट्रकला धडकली। बोदवड रेल्वे स्थानकावरती पहाटे 4 वाजताची ही घटना आहे। रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाय। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। पहाटे 4 वाजल्यापासून मुंबई हावडा मार्गावरती अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या वाहतूक मात्र विस्कळीत झालेल्या आहे। रेल्वे वाहतुकीवरती या अपघातानंतर मोठा परिणाम झालेला आहे। ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय। अधिक माहिती घेऊयात, मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, नेमकी कशी ही दुर्घटना घडली आहे? नक्कीच प्रज्ञा, खरं तर अमरावती मुंबई एक्सप्रेस जी आहे, खरं तर बोदवड रेल्वे स्थानकावरती उभी असताना 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास जी आहे अमरावती एक्सप्रेस ही अमरावतीकडे निघाली असताना बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग, त्या रेल्वे क्रॉसिंग मध्ये खरं तर एक ट्रक जो आहे धान्याने भरलेला हा बंद असलेलं फाटक तोडून थेट रेल्वे रुळावरती आला आणि त्याच वेळी अमरावती एक्सप्रेस जी आहे ती अमरावतीकडे जात असताना अमरावती एक्सप्रेस जी आहे त्या ट्रकला धडकली आणि हा धडकून अपघात झालेला आहे। एकंदरीतच खरं तर या ठिकाणी बोदवड रेल्वे स्थानकाजवळ खरं तर हा अपघात घडला आहे। त्यामुळे रेल्वे स्थानक सोडत असताना रेल्वेचा वेग हा अतिशय कमी होता, त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे या अपघातात टळल्याचं पाहायला मिळते आहे। मात्र सर घटना घडल्यानंतर ट्रक चालक जे आहे घटनास्थळावरून फरार झाला असून रेल्वे पोलीस त्या वतीने आहे त्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे। आताच मिळालेल्या माहितीनुसार जे आहे त्या ट्रक चालकाचा मोबाईल हा खरं तर रेल्वे विभागाने जप्त केलेला आहे आणि त्यावरून आता खरं तर त्याचा शोध सुरू असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिलेली आहे। एकंदरीतच या संपूर्ण अपघातामुळे जे आहे मुंबई हावडा मार्गावरील वाहतूक जी आहे पहाटे 4 वाजेपासून गेल्या 3 तासापासून जी आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते आहे। त्यामुळे संपूर्ण रेल्वे वळणावरती आता परिणाम झाल्याचं पाहायला मिळते आहे। घटनास्थळी जे आहे भुसावळ रेल्वे विभागाचे अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। राहत बचाव कार्य जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र गेल्या 3 तासापासून जे आहे अनेक रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या खोळंबल्यामुळे काही रेल्वे गाड्या ज्या भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या अकोला रेल्वे स्थानकावरती थांबवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत या संपूर्ण प्रकाराची रेल्वे विभागाकडून चौकशी केली जाणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण अपघातामुळे जो आहे रेल्वेच्या दळणवळणावरती मात्र एक मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते आहे। सध्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र आपण बघतोय प्रचंड विचित्र अशा स्वरूपाचा हा अपघात घडलेला आहे। यातनं चालक जो आहे तो थोडक्यात बचावलेला आहे, मात्र तो लागलीच तिथून फरार झाला आणि ही दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी रेल्वे क्रॉसिंगच्या जवळून त्यांनी आधी तर रेल्वे क्रॉसिंगचा जो बेल्ट असतो तो तोडून तिथे प्रवेश केला आणि दरम्यानच्या काळामध्ये रेल्वेचा स्पीड हा कमी होता म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र अन्नधान्य अक्षरशः फेकले गेलेले आहेत पूर्ण रेल्वे रुळांवरती।